नमस्कार मंडळी, वन इंडियामध्ये तुमचं स्वागत। विधानसभेचा निकाल लागल्यापासून सर्वांना उत्सुकता होती की मुख्यमंत्री कोण होणार। याबाबत महायुतीच्या अनेक बैठका झाल्या, रुसवे फुगवे बघायला मिळाले आणि शेवटी जे सगळ्यांना वाटत होतं तेच झालं। सगळ्यांना माहितीच होतं की मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसच सांभाळतील आणि आता तशीच ठोस माहिती समोर येतेय। भाजपचे दिग्गज नेते आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भाजपतर्फे विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। आता त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने मुख्यमंत्री तेच होणार यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालंय। आज भाजपची कोर कमिटीची बैठक मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, अतुल सावे, राहुल नार्वेकर, विनोद तावडे आदींची उपस्थिती होती। सूत्रांकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार उद्या गुरुवारी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे 3 जण शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे दिग्गज धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे। पण आता मंत्रिपद कुणाला किती मिळणार हे तिन्ही पक्षांकडून आपापल्या नेत्यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित केली जातील। महायुतीकडून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपालांकडे रीतसर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही, त्यामुळे आज महायुतीतर्फे भाजप आणि उर्वरित नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची आज राजभवनामध्ये भेट घेतली। ही भेट दुपारी 3 ते 3:30 दरम्यान घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून सत्ता स्थापनेसंदर्भात तसेच महायुतीतील अन्य पक्षांच्या समर्थनाचे पत्रही त्यांना दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अनेक राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय। उद्याच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह केंद्रातील बडे मंत्री, भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। यासह राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसह महायुतीचे नेते तसेच विरोधकांना सुद्धा निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जात आहे। या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा सुद्धा समावेश आहे। मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।